तो बऱ्याच दिवसानंतर निवडणुका लागल्यात आणि नगरसेवक आता म्हणाल तर विद्यमान नगरसेवक जे होते त्याला आम्ही मागच्या वेळेस आम्ही पाठिंबा दिला नव्हता, पण यावेळेस आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे सारंग देशमुख साहेबांना. नगरसेवक कसा हवा तर भागातला पूर्ण कोपरा आणि कोपरा त्याला माहिती पाहिजे, इंच आणि इंच भागाची माहिती पाहिजे. जिथून निवडून त्यांना सपोर्ट केला होता त्यांनी सपोर्ट केला नाही अशा सगळ्याच भागातून त्यांनी आपापले कार्य केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या भागातल्या लोकांची माहिती असलेली पाहिजे. जसे की सारंगधर साहेबांना कोपरा माहिती आहे, आता त्यांचा जो प्रभाग जो आता आहे 9 त्यातली सगळी त्यांना माहिती आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या सगळ्या कामांची यादी ही यावेळी पूर्ण होणार आहे. त्यासाठी रिपीट त्याच मुद्द्यांवर आम्हाला पुढच्या वेळेस मतदानासाठी यायला लागणार नाही आहे. आमची अपेक्षा हीच आहे, महायुतीची यायला हवी. कारण की जर विकास हवा असेल आणि तो फास्ट हवा असेल तर त्या पद्धतीनंच वरून खाली यायला पाहिजे आणि वरती जर कमळ असेल किंवा माहिती असेल तर खाली पण कोल्हापुरात आता पण हे कोल्हापुरात झालेलं नाही. प्रवाहाच्या विरुद्ध होणं हे कोल्हापुराचं जरासं प्रतीकच आहे की आम्ही वरती आहे म्हणलं आमचं वेगळं खाली काय ते वेगळं असतं. पण आता जर तसं नाही केलं कोल्हापूरकरांनी तर कोल्हापूरचा विकास होणार नाही. अजून 10 वर्ष कोल्हापूर मागच राहणार आणि जर करायचं असेल पुढं न्यायचं असेल कोल्हापूरच्या जनतेला येणाऱ्या पिढीला जर पुढं न्यायचं असेल तर तुम्हाला 100% महायुतीलाच मतदान केलं पाहिजे. कारण की मागचं सगळं तुम्ही करून पाहिलेलं आहे, पुरावे सगळ्यांचे समोर आहेत. जे बघायचं ते बघा, ज्याच्याकडे दुर्लक्ष करा, पण जे दिसतं आहे त्याला नाकारू नका, ते मान्य करा आणि मग ठरवा की कोणाला मत द्यायचं.